या बातमीचे प्रायोजक आहेत वंश फिटनेस सेंटर, कादरी हॉस्पिटल, नई जिंदगी रोड, सोलापूर। फिर्यादी नामे शोभा दत्तू सुरवसे, वय वर्ष 55, व्यवसाय गृहिणी, राहणार कल्याणी बिल्डिंगच्या मागे, विक्रमनगर, लातूर। हे दिनांक 21/1/2024 रोजी सायंकाळी 4:30च्या सुमारास सोलापूर एसटी स्टँड येथे एसटी मध्ये चढत असताना अज्ञात चोरट्यानं त्यांच्या पर्सची चेन उघडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम अज्ञात चोरट्यानं फिर्यादीच्या संमती वाचून मुद्दाम लबाडीनं चोरून नेले म्हणून दिनांक 22/1/2024 रोजी दिलेल्या तक्रारीवरून फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। नमूद गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना पोलिसांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की काळ्या रंगाचा बुरखा घातलेली महिला 5-5.5 उंचीची, 40 ते 45 वय असलेली, तिच्या खांद्याला क्रीम रंगाची पर्स अडकवलेली, पंचकट्टा येथून विजापूर वेस्ट मार्गे सराफकट्टा येथे चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी जाणारे खात्रीशीर बातमी मिळाल्यानं त्या वर्णनाशी मिळत्या जुळत्या एका महिला मार्कंडेय मंदिराकडून विजापूर वेस्टकडे पायी चालत येत असताना दिसली। पाहून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना तिला 24/1/2024 रोजी शिताफीनं ताब्यात घेऊन नाव विचारलं असता नाव फरजाना अब्बास शेख, वय वर्ष 41, राहणार गोदुताई विडी घरकुल 2 नंबर टाकी, क्रांती चौक, कुंभारी रोड, सोलापूर असं सांगितलं। तिच्या खांद्याला अडकवलेल्या पर्स मध्ये काय आहे असं विचारणा केली असता प्रथम तिनं उडवाउडवीची उत्तरे दिली। त्यानंतर पंचासमक्ष पर्स तपासली असता त्यामध्ये रोख रक्कम, विविध सोन्याचे दागिने। तिने 20/1/2024 रोजी सोलापूर स्टँड एसटी बस मध्ये चढताना प्रवाशाच्या गर्दीचा फायदा घेऊन पर्स मधून चोरी केली असल्याची कबुली दिली। त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तब्बल 5.5 तोळ्याचे दागिने व 5,000 रुपये रक्कम जप्त करण्यात आली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।